विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा सुप्रभात। आज आपण एस.एल. मराठीच्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण आजपासून मांडणी करणार आहोत। गेल्या 4-5 दिवसापासून किंवा मागच्या आठवड्यापासून आपण एस.एल. मराठीची जी अभ्यासपत्रिका आहे, BA प्रथम वर्ष सत्र पहिले आणि अभ्यासपत्रिका अक्षर लेणी अभ्यासपत्रिका पहिली, या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आपण गेल्या बऱ्याच तासिकेपासून आपण विचार करत आहोत, चर्चा करत आहोत। आज आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाच्या अध्यापनाला आपण सुरुवात करत आहोत। आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे, एस.एल. मराठी अक्षरलिणीचा अभ्यासक्रम गद्य विभागामध्ये 8 पाठ आहेत, पद्य विभागामध्ये 8 कविता आहेत आणि उपयुक्त मराठीमध्ये 2 प्रकरण आहेत किंवा धडे आहेत, काही समजा। अशा प्रकारचा हा आपला पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आहे। या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमाला गद्य विभागाला आपण आज सुरुवात करत आहोत। गद्य विभागामध्ये पहिला पाठ आहे ससिक रक्षण। या पाठाचे लेखक माहीम भट आहेत। मुलांनो, मराठी साहित्याचा आरंभ, मराठी साहित्याची सुरुवात, मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा कोणतं वाङ्मय लिहिलं गेलं असेल तर ते महानुभाव वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे। तुम्ही 8वी, 9वी, 10वी, 12वी च्या वर्गात असताना मराठीच्या पुस्तकाचं तुम्ही अध्ययन केलेलं आहे। त्या मराठीच्या पुस्तकामध्ये पहिला पाठ हा महानुभाव संप्रदायाचाच असतो। तुम्ही कोणत्या ना कोणत्या वर्गाला या महानुभाव वाङ्मयातल्या घटकांचा, वेचांचा, उतार्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे। म्हणून मराठी वाङ्मयामध्ये पहिलं वाङ्मय कोणतं जन्माला आलं असेल तर महानुभाव वाङ्मय जन्माला आलेलं आहे। आणि या महानुभाव वाङ्मयातील, महानुभाव संप्रदायातील हा आपला पहिला पाठ आहे। आणि या पाठाचं नाव आहे ससिक रक्षण। या पाठाचे लेखक माहीम भट आहेत। तर मुलांनो, ससिक म्हणजे काय? ससिक म्हणजे ससा। ससिक म्हणजे काय? ससा, सशाचं रक्षण। या पाठामध्ये, या धड्यामध्ये कशा पद्धतीने केलेला आहे त्याचा विचार आपण करणार आहोत। ससिक रक्षण या पाठाचे लेखक माहीम भट आहेत। माहीम भटांचा जन्म अंदाजे 13व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला आहे। 13व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला आहे। आपला मराठी वाङ्मय सुद्धा 12व्या 13व्या शतकापासून सुरुवात झालेला आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे। आणि या पाठाच्या लेखकाचा जन्म सुद्धा अंदाजे 13व्या शतकाच्या उत्तरार्धात, नेमका जन्म कधी झालेला आहे याची अचूक माहिती आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही। अशा प्रकारे अंदाजे नोंद माहीम भटाच्या जन्माची या ठिकाणी नोंदवलेली आहे। माहीम भट अहमदनगर जिल्ह्यातील सराळे येथे गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबामध्ये माहीम भटाचा जन्म झालेला आहे। मुलांनो, अहमदनगर तुम्हाला माहीत असेल, कारण महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे। जसं परभणी जिल्हा आहे, तसं महाराष्ट्रातला एक पुण्याच्या बाजूला जिल्हा आहे आणि तो खूप मोठा जिल्हा आहे। मुलांनो, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आणि त्यानंतर नांदेड, असे 2 जिल्हे मोठे आहेत मुलांनो।
त्या महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील सराळे या गावी गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबामध्ये माहीम-भट्टाचा जन्म झालेला आहे. याचाच अर्थ महानुभव वाङ्मयाची पाळंमुळं अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महानुभव वाङ्मयाची पाळंमुळं आपल्या परभणी जिल्ह्यात सुद्धा आहेत आणि नांदेडला सुद्धा आहेत. जे परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महानुभव संप्रदायाचे अनुयायी महानुभव संप्रदायाचा संप्रदाय पाहायला मिळतो. तुम्हाला सुद्धा माहीत आहे, पण ही माणसं महानुभव संप्रदायाचे पाईक आहेत, वारकरी आहेत, अनुयायी आहेत, भक्त आहेत हे तुम्हाला सांगता येत नाही. स्त्रिया केशोपन केलेले असतात, केस काढलेले असतात आणि काळे वस्त्र परिधान करतात. स्त्रिया तुम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, आपल्या परभणीमध्ये सुद्धा इकडे तिकडे फिरताना दिसतात. आणि पुरुष ते पण केशोपन केलेले असतात आणि त्यांच्या अंगावर जी वस्त्र जी असतात थोडीशी भगव्या स्वरूपाची वस्त्र असतात. मुलांना भगव्या बी नसतात, भगव्यासारखी थोडीफार असतात आणि टोपी घातलेली असतात आणि वर नेहरू शर्ट असतो आणि खाली लुंगी, धोतरासारखी लुंगी असते. अशा प्रकारची वेशभूषा महानुभव संप्रदायाच्या लोकांची आहे. जागी जागी आज सुद्धा परभणीमध्ये महानुभव संप्रदायाचे मठ आहेत, महानुभव संप्रदायाचे निवासस्थान सुद्धा आहेत आणि परभणीतल्या झरी बोरीला सुद्धा खूप मोठं प्रस्थ आहे महानुभव संप्रदायाचं. त्यामुळे आज 21व्या शतकामध्ये महानुभव संप्रदाय संपलेला नाही. म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये महानुभव संप्रदायाचा उगम झालेला आहे. आज 21व्या शतकात सुद्धा महानुभव संप्रदाय आज सुद्धा टिकून आहे मुलांना. परंतु महानुभव संप्रदायानंतर वारकरी संप्रदायाचा उदय झालेला आहे. वारकरी संप्रदाय हा 13व्या शतकातला आहे, हा 12व्या शतकातला आहे. बरं मुलांनो, 12व्या शतकातला आहे. महानुभव संप्रदाय हा 12व्या शतकातला आहे आणि वारकरी संप्रदाय 13व्या शतकातला वारकरी संप्रदायाचा उदय झालेला आहे. परंतु वारकरी संप्रदायापेक्षा महानुभव संप्रदाय हा अगोदर स्थापना होऊन सुद्धा, उदय होऊन सुद्धा कडक नियमावलीमुळे महानुभव संप्रदाय अधिक प्रमाणामध्ये महानुभव संप्रदायाचा प्रसार होऊ शकलेला नाही. जी काही महानुभव संप्रदायाची कडक आचारसंहिता आहे त्यामुळे सर्व लोकांनी तो संप्रदाय स्वीकारलेला नाही. त्यामुळे जेवढा आहे तेवढाच आहे असं कडक अशा चाकोरीबद्ध आचारधर्मामध्ये महानुभव संप्रदाय असल्यामुळे अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आज वारकरी संप्रदाय पहा तुम्ही, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तांड्यावर, प्रत्येक वस्तीवर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे वारकरी भक्त अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गावामध्ये जय जय रामकृष्ण हरीचा जप सर्वत्र ऐकायला मिळतो. जिथे गाव तिथं मंदिर, जिथं मंदिर तिथं भजन. हे भजन हे वारकरी संप्रदायाचाच विचार आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये विशिष्ट अशा धर्माचीच लोक नाही, तर सर्व 18 पगड जातीतले लोक आहेत. साळी, माळी, कोळी, महार, चांभार, सुतार, तेली, माळी, साळी, कोळी सगळेच 18 पगड जातीतील लोक वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश घेतलेले आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय हा 18 पगड जातीतील सर्व धर्म समभावाचा विचार मांडणारा हा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. परंतु त्या तुलनेमध्ये महानुभव संप्रदाय हा तेवढ्या प्रमाणामध्ये फोफावलेला नाही, पसरलेला नाही. त्याची कारणं मी आता सांगितलेली आहेत. आणि महानुभव संप्रदायातील माहीमभट हे विद्वान गृहस्थ होते, विद्वान व्यक्ती होते. आणि महानुभव संप्रदायामध्ये पहिलं साहित्य, पहिलं वाङ्मय, पहिला ग्रंथ माहीमभटांनी लिहिलेला आहे मुलांनो. आणि त्यानंतर मग हळूहळू एकानंतर एक अशा प्रकारे महानुभव संप्रदायाची वाङ्मय निर्मिती
लिहिली गेलेली आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेतील लीळाचरित्र या अध्याय ग्रंथाचे कर्ते माहिमभट आहेत. मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा कोणता ग्रंथ लिहिला गेलेला आहे पहा, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न मुलांनो लक्षात घ्या. मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा कोणता ग्रंथ लिहिला गेलेला आहे? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा महानुभव वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे. महानुभव वाङ्मय, महानुभव संप्रदाय हाच मराठी साहित्याचा आरंभ आहे. महानुभव वाङ्मय हेच मराठी साहित्याचे प्रवेशद्वार आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणी लिहिला असेल, लिहिलं गेलं असेल तर महानुभव संप्रदाय लिहिलं गेलेलं आहे. आणि मराठी भाषेतील लीळा चरित्र या अध्याय ग्रंथाचे कर्ते माहिमभट आहेत. आपण सशिक रक्षण या पाठाचे लेखक माहिमभट यांचा विचार करत आहोत. माहिमभटांनी मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा लीळा चरित्र या ग्रंथाची त्यांनी लेखन केले, निर्मिती केलेली आहे. म्हणून मराठी भाषेत लीळा चरित्र या ग्रंथाचे पहिले आणि अध्ययकर्ते जर कोण असतील तर माहिमभट आहेत. आणि म्हणूनच माहिमभटांनी नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली लीळा चरित्र या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. मुलांनो, नागदेवाचार्य सुद्धा महानुभव संप्रदायातील एक भक्त आहेत, एक अभ्यासक आहेत, एक विचारवंत आणि विद्वान गृहस्थ आहेत. आणि माहिमभटांनी नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, कार्य केलेलं आहे. आणि म्हणून मराठी भाषेतला पहिला आद्यग्रंथ कोणता असेल तर लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य आणि पहिला ग्रंथ आहे. अशा पद्धतीने आपल्याला माहिमभटाचा परिचय आपल्याला करून घ्यावा लागतो. आणि लीळाचरित्र हा ग्रंथ एकांग, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. लीळाचरित्राचे 3 विभाग करण्यात आलेले आहेत. पहिला भाग आहे एकांग, दुसरा पूर्वार्ध आणि तिसरा उत्तरार्ध अशा 3 विभागामध्ये लीळाचरित्राची विभागणी करण्यात आलेली आहे. आणि या लीळा म्हणजे काय मुलांनो? लीळा म्हणजे आठवणी. लीळा म्हणजे काय? आठवणी. लीळा चरित्रामध्ये चक्रधर स्वामीच्या आठवणी विषित करण्यात आलेल्या आहेत. मुलांनो, महानुभव संप्रदायामध्ये फक्त आणि फक्त चक्रधर स्वामीचीच भक्ती पेरली गेलेली आहे. महानुभव संप्रदायाच्या गद्य आणि पद्य वाङ्मयामध्ये सुद्धा चक्रधर स्वामीच पाहायला मिळतात. आणि याही ग्रंथामध्ये, लीळाचरित्र या ग्रंथात चक्रधर स्वामीच्या आठवणी माहिमभटांनी विषद केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. लीळाचरित्र हा ग्रंथ म्हणजे चक्रधर स्वामीच्या आठवणींचा खजिनाच आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी आपण सशिक रक्षण या पाठाचे लेखक माहिमभट आहेत. या पाठाची आपण या ठिकाणी प्रस्तावना पाहिलेली आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. आणि हा जो पाठ आहे, हा पाठ महानुभव संप्रदायाचा हा पाठ आहे. या पाठामध्ये कोणकोणत्या बाबीचा विचार करण्यात आलेला आहे त्याचा आपण प्रत्यक्ष विचार करणार आहोत मुलांनो. महानुभव संप्रदायाचं वाङ्मय हे वेगळ्या पद्धतीचं वाङ्मय होतं.
महानुभव संप्रदायाची सुद्धा भाषा होती आणि महानुभव संप्रदायाची भाषा ही सकळ, सुंदर, ब्रज आणि हंस जे काही महानुभव वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे, हे महानुभव वाङ्मय 4 भाषेत लिहिले गेलेलं आहे मुलांनो. महानुभव वाङ्मयाची सुद्धा भाषा आहे. सकळ, सुंदर, हंस आणि ब्रज या 4 भाषेमध्ये महानुभव वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष या पाठाचा विचार करणार आहोत मुलांनो. तर महानुभव वाङ्मय हे आपल्या मराठी भाषेसारखं नाही. आता तुम्हाला सांगितलं ज्या भाषेत लिहिले गेले त्या भाषांची मी तुम्हाला नावं सुद्धा सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा पाठ अगदी छोटा आहे आणि लहान सुद्धा हा पाठ आहे. तर आणि प्रत्यक्ष आपण या पाठाला आपण सुरुवात करूया. गावी एकी वृक्षाखाली आसन, गावी एकी वृक्षाखाली आसन, तव पारधी वाटे ससा सोडिला. एका गावात झाडाखाली ससा बसलेला. गावी एकी वृक्षाखाली आसन, तव पारधी वाटे ससा सोडिला. एका गावामध्ये एका झाडाखाली ससा बसलेला होता आणि लोकांना वाटलं की आता पारध्याने ससा काही पकडणार नाही, ससा सोडून दिला असं लोकांना वाटलं. तया पाठी सुनी सोडिली. पारधी माहिती आहे तुम्हाला, फाशी पारधी म्हणतात त्याला. पारध्याला काय म्हणतात? फाशी पारधी. त्यांचं कामच आहे रानातले वनातले पक्षी प्राणी पकडणे आणि त्याची हिंसा करणे आणि स्वतःच्या खाण्यासाठी भक्षण करण्यासाठी वापर करणे. रानावनामध्ये जेवढे काही पक्षी जेवढे काही प्राणी आहेत त्या सर्वांचं हिंसा करून त्या सर्वांची हत्या करून खाण्याचं काम पारधी लोक करत असतात मुलांना. कारण पारधी लोकांचं नाव जर ऐकलं तर सामान्य माणसं घाबरतात. पारधी समाज हा हिंसा करणारा समाज आहे. त्यांना दया माया काहीच नसते. बस त्याचं एकच लक्षण असतं, फक्त भक्षण करणे, हत्या करून भक्षण करणे. त्या पद्धतीने गावी एकी वृक्षाखाली आसन, तव पारधी वाटे ससा सोडिला. तया पाटी सुनी सोडिली. आणि त्या ससा आपला माहित आहे कोमल प्राणी आहे, नाजूक प्राणी आहे आणि भित्रा सुद्धा प्राणी आहे. आणि त्या सशाच्या मागी पारध्याने, सुनी म्हणजे कुत्री सोडलेली आहे. कुत्र्यानंतर तेवढंच पाहिजे. छोट्या मोठ्या प्राण्यावर आपला पाय असा झाप टाकून त्यांना मारण्याचं काम कुत्रे करतात. आणि ते कुत्रे हे पारध्याच्या सोबत असतातच. फाशी पारधी एखादा समोर जात असेल मागे 4-5 कुत्रे असतात म्हणून ते ट्रेन झालेले असतात. सतत त्या मालकाच्या सोबत राहून त्यांनी ज्या प्राण्याच्या पक्षीच्या मागे त्या प्राण्याला पक्षाला मारण्याचं काम ते काम करत असतात. आणि काकुळती येऊनी ससा जणू तळी रिगाला. तर कुत्री मागे सोडल्यामुळे ससा तुम्हाला सांगितलं अतिशय नाजूक आहे, संवेदनशील आहे, त्याला दम लागतो, ऊन सहन होत नाही. आणि तो शेवटी कुत्री मागे लागल्यामुळे तो काकुळती येऊन दमाला येऊन थकून जाऊन तो एका ठिकाणी बसला, मांडी घालून बसला ससा. काय करणार? कारण जेवढी कुत्रीमध्ये जेवढी क्षमता असते पळण्याची धाडसाची तेवढी सशामध्ये नसते, आपल्याला सुद्धा माहीत आहे. आणि काकुळती येऊनी ससा जाणू तळी बसला गंगाला रिगाला. आणि शेवटी ससा थकून एका ठिकाणी मांडी घालून बसलेला आहे. सुनी उभी राहिली मागील कडोनी पारधी आले. तर कुत्री थांबलेली आहे. सशाला ती स्थानबद्ध केलेली आहे आणि मागील कडोनी पारधी आले. तेही
तेही विनविले तेही विनविले ससा सोडी जोजी. आणि जो पारधी आहे तो पारधी जो ससाला आश्रय दिलेले आहेत ते आश्रय देणारे चक्रधर स्वामी आहेत मुलांनो. पहा, आणि चक्रधर स्वामीला पारधी विनंती करतात. तेही विनविले म्हणजे पारधी चक्रधर स्वामीला विनंती करायला लागले आहेत, महाराज या सशाला सोडून द्या. ससा सोडी जोजी, ससा सोडून द्या, कारण आमच्या जीवनाचा एक भाग आहे. सर्वज्ञ म्हणितले, सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी मुलांनो. महानुभव संप्रदायामध्ये चक्रधर स्वामीला सर्वज्ञ म्हणतात. तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरावर सर्वज्ञ हे नाव पाहिलं असेल, गाडीवर सर्वज्ञ टाकल्यास सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी. सर्वज्ञ म्हणितले हा येथ शरण आला, पुढती तीही म्हणितले. चक्रधर स्वामी म्हणतात त्या पारध्याला, अरे बाबा, हा ससा हा प्राणी आता शरण आलेला आहे. त्याला जीवदान देणं, त्याला अभय देणं, त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तू तर पाठीच लागला त्या सशाच्या. तुला त्याची दया माया, त्याचा जीव काही लक्षात येत नाही. तुला फक्त त्याची हत्या करून खाणं हेच लक्षात आहे. तू तर मागे लागलाच. तुझी जी कुत्री आहे त्या कुत्रीला सुद्धा तू मागे लावलेला आहेस. आणि पुढची तीही म्हणितले, जी हा होडेचा ससाजी. हा, पुढची तीही म्हणितले, जी हा होडेचा ससाजी. पारधी म्हणतो, चक्रधर स्वामीजी सशाची आणि कुत्रीची पैज लावलेली आहे. होडेचा म्हणजे काय, पैज लावलेली आहे, स्पर्धा लावलेली आहे. असं कुठे शक्य आहे का? पहा, कुत्री सशाला कधीच ऐकणार नाही. आणि आमची पैज आहे, कोणाला पकडतं. चक्रधर स्वामीच्या लक्षात आले, ही पैज नाही, ही पैज ही पोटाची पैज आहे. जी हा होडेचा ससाजी, या कारणे सूर्या काढिया होती. पहा, या कारणे सूर्या काढिया होती. ही पैज म्हणजे सुरी लावण्याची पैज आहे. ही पैज आनंदाची पैज नाही, स्पर्धा आनंदाची नाही, ही स्पर्धा विनोदाची नाही, ही स्पर्धा माणुसकीची नाही, तर ही स्पर्धा हिंसा करण्याची आहे. स्वामीजींनी ओळखलेलं आहे मुलांनो. जी हा सोडावा जी, एकी वासना कली लागेल जी, ससा सोडी जी. वेळ लागू द्या, काही हरकत नाही. वेळ लागू द्या, काही हरकत नाही, पण ससा सोडा. सर्वज्ञ म्हणितले म्हणजे चक्रधर स्वामी म्हणाले, हा गा येथ शरण आलेल्या काही मरण असे. सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी म्हणतात, अरे बाबा, तो ससा शरण आलेला आहे, त्याला तू का मारतो का? आता जो शरण येतो, आपण इंग्रजी सलेंडर म्हणतो, सलेंडर. शरण आलेला आहे, जो शरण आलेला आहे त्याला मारायचं नसतं मुलं, त्याला जीवदान द्यायचं असतं. तू तर जीवच घ्यायला निघालेला आहेस. जी तरी हा गोसावी राखीला. गोसावी म्हणजे कोण? सर्वज्ञ चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामीनं त्या सशावर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. हा पारधी ह्या सशाला काही सोडत नाही. कारण अहिंसा हे मानव संप्रदायाचं एक तत्व आहे मुलांनो. कोणाची हिंसा करायचं नाही. जसं महात्मा गांधी अहिंसा, नॉन व्हायलेन्स जीवन जगले, नॉन व्हायलेन्सच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहेत, तसं महानुभव संप्रदायाचं तत्व आहे अहिंसा. कोणाची हिंसा करायचं नाही. आणि आपल्या समोर जर हिंसा होत असेल तर त्यापासून त्याला प्रवृत्त करणे हे त्यांचं तत्व आहे, विचारधारा आहे मानव संप्रदायाची. तरी हा गोसावी राखीला आणि चक्रधर स्वामीने त्याला राखलेलं आहे, नजर ठेवलेली आहे. संरक्षण देण्याचं काम, सस्यिक रक्षण, सशाचं रक्षण. सस्यिक म्हणजे काय? ससा. रक्षण म्हणजे रक्षणच, काळजी घेणे. आणि रामेश्वर बास निरूपण केले,
रामेश्वरबास निरूपण केले. पण महानुभव संप्रदायातले एक महान व्यक्ती आहेत रामेश्वरबास. त्यांनी सुद्धा निरूपण केलेलं आहे. त्यांनी सुद्धा प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. हा गा ए राणी असती पाणी पिती. बघा, ससा हा प्राणी रानात राहतो, जंगलात राहतो आणि तो रानामध्ये, शेतामध्ये गवत खा, पिकं खा, चारा खा, हराळी खा, असं खाऊन खाऊन शेवटी जिथं पाणी आहे त्या ठिकाणी पाणी पियायला येणारा हा नाजूक आणि कोवळा, हा संवेदनशील अशा प्रकारचा हा प्राणी, ससा प्राणी आहे. आणि हा पाणी प्यायला आल्यानंतर त्यावर हमला करण्याचं काम हा पारधी करत आहे. हे चुकीचं काम आहे. याचे तुम्ही का मारा, याला तुम्ही का मारता? हा रानातला प्राणी आहे, त्याला जीव आहे, त्याला मन आहे, त्याला इच्छा आकांक्षा आहे. तुम्ही स्वतःच्या पोटासाठी, कळगी भरण्यासाठी दुसऱ्याचा जीव का घेता? तुम्ही खाण्यासाठी भरपूर आहे ना. मांसाहार हा खाण्यासाठी नाही मुलांनो. धान्य आहे, त्याचा वापर करा तुम्ही खाण्यासाठी. तीही म्हणतले जी जी आजी लागोनी न मारू. त्यांनी म्हटलं अरे मारू नका बाबा, मारू नका, त्याचा जीव आहे, कशाला मारता? मग ते निघाले. मग तेव्हा फाशी पारदे निघाले. अरे हे गोसावी, हे सर्वज्ञ रामेश्वरबास हे आपल्याला सशाला मारू देत नाहीत. त्याचं रक्षण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आणि इतक्या मोठ्या महाराजाला, गोसाव्याला, त्याला थांबवून आपल्याला शिकार करता येणार नाही. सर्वज्ञ म्हणितले महात्म्य हो आता जाये. सर्वज्ञ म्हणितले महात्म्य हो आता जाये. त्यांनी रामेश्वरबासला सांगितले, रामेश्वरबास तुमचे धन्यवाद, मी तुम्हाला नमन करतो, सलाम करतो, तुम्ही आता जाऊ शकता. हा पारधी माझा ऐकत नव्हता, तुम्ही आल्यामुळे तो ऐकलेला आहे आणि तो परत केलेला आहे. आणि तुमच्यामुळेच मी तो प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आल्यामुळे, तुमच्यामुळे आणि माझ्यामुळे हा ससा वाचलेला आहे. नसता ससा पारध्याच्या तावडीतून तो वाचला नसता. आणि आता जाई ऐसे बनवून जाणू उचलेली मग ससा निघाला. अशा प्रकारे ससा हा पारध्याच्या तावडीतून वाचलेला आहे. अशा प्रकारे सशिक रक्षण या लीळेतून चक्रधर स्वामींनी सशाचे रक्षण करून चक्रधर स्वामी सशाचे रक्षण केलेलं आहे. आणि सशाला पकडण्यासाठी पैज लावणाऱ्या पारध्यांना अहिंसेचे महत्त्व त्यांनी विषद केलेले आहेत. ही लीळा अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची लीळा आहे. छोटी लीळा आहे, परंतु खूप चांगली आहे, विचार करण्यासारखी आहे. सत्य, अहिंसा, प्रेम, माणुसकी, बंधुत्व अशा प्रकारचा अहिंसेचा मूल्य विचार शिकवणारी ही लीळा आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा मूल्य विचार बिंबवण्यासाठी अशा प्रकारचा पाठ, अशा प्रकारचा धडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पाठ छोटा आहे.